मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ये सगळे महिलांना भेटणार नाही. ही योजना कंटिन्यूस योजना आहेत, म्हणजे 31 ऑगस्ट नंतर सुद्धा तुम्हाला याच्या नोंदणी करू शकतात. आणि याच्या जो भरताना कोणीतरी एक्स्ट्रा फी तुमच्याकडून मागितली असेल ती तुम्हाला कंप्लेंट करू शकतात. त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई होईल असं जिल्हाधिकारी महोदयांच्या जनरल आव्हान आहेत. न्यूज 81 बात वही जो सच हो. मित्रो नमस्कार. न्यूज 81वर मी अजय तिगवाकर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो तुम्हाला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेमध्ये 1500 रुपये महिलेस मिळणार आहे. या संदर्भात आज आपल्याशी बातचीत करण्यासाठी आलेले आहे वर्धा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी IAS श्री जतीनजी रहमान सर. आणि यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नेमकी ही योजना काय आहे, या योजनेचे ठळक मुद्दे काय आहे. आणि हे ठळक मुद्दे थेट तुमच्यासमोर घेऊन येते आहे न्यूज 81 बात हुई जो सच हो. सर नेमके हे मुद्दे काय आहे? या मुद्द्यांसाठी आम्ही असं ऐकलेलं आहे की अनेक ज्या पद्धतीने ज्या काही योजना असतात त्या योजनामध्ये पैसे मिळत आहेत, मग दलालांचा सुळसुळाट होतो. हा सगळ्यात मोठा मुद्दा सर इथे लोकांचा आमच्याशी बोलताना संवाद करताना आम्हाला जाणवला. आणि याच्यामध्ये सरळ साध्या सोप्या पद्धतीनं काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहे ते थेट आमच्या जनतेला सांगा. तुमच्या पहिला मुद्द्याबद्दल सांगायला इच्छितो. हे मोफत तुम्हाला अप्लाय करू शकतात. हर एक लाभार्थीला डायरेक्टली त्यांच्या अँड्रॉइड मोबाईलमार्फत नारी शक्ती दूध ॲप डाउनलोड करून हे डायरेक्टली ॲप भरू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त शासनाने अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायतीच्या ऑपरेटर, सेतू सेंटर, CSC सेंटरमार्फत पण भरू शकतात. आणि हर एक ऑपरेटरला जे भरणार आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये थेट 50 रुपये हर एक ॲप्लिकेशनला सरकार देणार आहे. म्हणजे सरकार त्यांना 50 रुपये देणार. 50 रुपये लक्षात घ्या, याच्यामध्ये कुठलेही प्रकारचं पैशाची घेणदेण कोणाची करू नका. सरकार त्यांना पैसे देणार आहे. सर याच्यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स पाहिजे? एक आहे तुम्ही महाराष्ट्रीयन असायला प्रूव्ह करावा लागेल. त्याच्यासाठी आपण डोमिसाईल सर्टिफिकेट मागतो. आधी रहिवासी पुरावा. लेकिन रहिवासी पुरावा अगर तुमच्याकडे नसेल तर, क्योंकि तहसील ऑफिसतून इतका लवकर ते भेटणार, टाइम कन्झ्युमिंग असेल, क्योंकि इतका जास्त पॉप्युलेशन पण आहे. त्याच्यामुळे सरकारने आपल्यासाठी ते पण इसी केलेलं आहे. अगर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड, पिवळा या केसरी रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचं असेल ते तुम्हाला दाखवू शकतात. आणि माझं नाव आहेत आणि ह्याच रेशन कार्डमध्ये 15 वर्षापूर्वीपासून मी रहिवासी आहे. सेकंड, तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा ते सर्टिफिकेट असेल, जन्म दाखला असेल. नसेल तर तुमच्याकडे वोटर कार्ड असेल. बरोबर, वोटर कार्ड 15 वर्षापूर्वीचा वोटर कार्ड असेल. इट्स अ प्रूफ दॅट तुम्ही महाराष्ट्रीयन आहोत आणि तुम्ही 15 वर्षापूर्वीच्या महाराष्ट्राच्या रहिवासी आहोत. सो रहिवासीच्या पुराव्यासाठी हे 4 पैकी एकही पुरावा तुम्हाला वापरू शकता. हे कुठलंही आपल्याकडे नसेल एक लक्षात ठेवा, आपल्या शाळेची जी TC असेल, लिव्हिंग सर्टिफिकेट, ती असले तरी पुरेस आहे. राईट. हे प्रत्येकाकडे बहुतेक राहते. हे सांगितले मी डॉक्युमेंट्स बद्दल. याच्या व्यतिरिक्त खूप महत्त्वाचं आहे तुमच्या आधार लिंकिंग. तुमच्या आधार आणि मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे. ते का लिंक? क्योंकि ते ॲप मध्ये तुम्ही अर्ज टाकताना फायनली ते सेव्ह करताना एक OTP येईल. बरोबर, ते OTP तुमच्या आधार लिंक्ड मोबाईल नंबरमध्ये येणार आहेत. अगर तुमचा मोबाईल नंबर चेंज झाले असेल तुम्हाला अवघड होईल. त्याच्यामुळे सर्वांना हेच आव्हान आहे, तेच विनंती आहे, तुमच्या आधार आणि मोबाईल नंबर लिंक करायला पाहिजे. अगर लिंक्ड नसेल तर आपल्या आधार सेंटर मार्फत ते लिंक करायला पाहिजे. आणि सेकंड, तुमच्या आधार आणि बँक अकाउंट लिंक करायला पाहिजे. आधार आणि बँक अकाउंट आणि इकडे आधार आणि मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे. मोबाईल आधारशी लिंक असला पाहिजे, आधार बँक खात्याशी लिंक असला पाहिजे. राईट. दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट, क्योंकि आपल्याला शेवटी पैसा मिळावा लागेल. बरोबर. सो पैसा मिळायचा असेल फर्स्ट अर्ज टाकावा लागेल. अर्ज टाकायचा असेल OTP येईल आपल्याला. आणि सेकंड, तुमच्या अकाउंट नंबर मध्ये जावं लागेल. अकाउंट नंबर थेट पैसा जावा लागेल. तुमच्या थेट अकाउंट मध्ये पैसा जाणार. DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. सरकारने डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये टाकणार. त्याच्यामुळे अकाउंट नंबर आणि आधारच्या लिंकिंग खूप महत्त्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त सर्व नागरिकांना हेच एक लक्ष द्यायला मी सांगतो. तुम्ही जो भरताना आधार कार्डचे जो डिटेल्स आहेत, जे काही डिटेल्स असतात ते गलत असू दे. फॉर एक्झाम्पल माझं नाव आहे जितेन JITHIN आहे ऍक्च्युअल, लेकिन माझं नाव आधार कार्ड मध्ये आहे JATIN फॉर एक्झाम्पल. बरोबर. फिर तो मी काय भरावा लागेल? जतीनच भरावा लागेल. आधार कार्डवर जे आहे जे आहेत ते गलत असू दे, सही असू. बरोबर.
ते आता तुम्ही ते चेंज करू नका, क्योंकि आधार कार्ड मध्ये जे काही नाव आहेत त्याच्या उपर आपण KYC करणार आहोत. सो आधार कार्ड मध्ये तुमचं नाव काही असू दे, म्हणजे बरोबर त्याच्यामध्ये काही चूक असेल तरी सुद्धा, त्याच्यामध्ये स्पेसिंग असेल तरी सुद्धा, फॉर एक्झाम्पल जितेन स्पेस रहमान स्पेस असेल, ते स्पेस सुद्धा तुम्ही अर्ज भरताना ते स्पेस टाकावं लागेल, आणि ते आपण अंग्रेजीला भरणार आहोत. त्याच्यामुळे स्पेलिंग एकदम व्यवस्थित आधारमध्ये जे काही स्पेलिंग आहे तेच तुम्ही भरावं लागेल. आणि सिटीमध्ये बऱ्यापैकी स्वतः भरतात. स्वतः भरताना आपल्याला हे इन्फॉर्मेशन थेट म्हणजे फायनल आत्मीपर्यंत पोहोचायला पाहिजे, हेच इन्फॉर्मेशन. बरोबर. क्योंकि अगर तुम्ही भरताना त्याच्यामध्ये काहीतरी गलती, राव लिहिलं अजय राव, ते राव आणि तुमच्या आधारावर अजय असेल ते अवघड होईल. काही छोटे छोटे मुद्दे लक्षात घ्या, क्योंकि एक बार तुम्ही फॉर्म फिल केलेले बघा, लेकिन तुम्हाला पैसा मिळत नाही, अशी पण सिच्युएशन होऊ शकतात. नंतर त्याचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून हे मी स्पेसिफिकली हायलाईट केलं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर, तुम्ही एक पहिला मुद्दा म्हटला की हे सगळ्यांसाठी ही योजना लागू नाही आहे, सगळ्या महिलांसाठी ही योजना लागू नाही, म्हणजे नेमकी कोणासाठी लागू नाही आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे सगळे महिलांना भेटणार नाही, फक्त 21 ते 65 वयाच्या जो महिला आहेत, महाराष्ट्राच्या रहिवासी महिला आहेत, त्यांना भेटणार आहोत. आणि 2 ते अविवाहित असेल तुमच्या कुटुंबामध्ये, 1 अविवाहित महिलाला मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल माझ्या कुटुंबामध्ये 30 वयाच्या 2 महिला असेल, 1च महिलांना ते भेटणार आहेत. म्हणजे एखाद्या घरी 2-3 मुली आहे, त्यांचे लग्न झालेलं नाही आहे, त्यातल्या एकाच मुलीला मिळेल, एकच मुलीला. हा वाद नाही होईल का घरात, कुटुंबात, बहिणीमध्ये? गमतीचा विषय. ते एक कंडिशन आहे. आणि तिसरं आहे की तुमच्या उत्पन्न तुमची 2.5 लाखाच्या वरती असेल, फॉर एक्झाम्पल तुमच्या पती आहेत, इन्कम टॅक्स भरणारे कोणी असेल, तेव्हा तुम्हाला हे लाभ भेटणार नाही. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे रेशन कार्ड 2.5 लाखाच्या कमीच्या, फॉर एक्झाम्पल पिवळा आणि केसरी कार्ड नसेल तर तुमच्या इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला भेटणार नाही. बरोबर. आणि 14 आहे तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी असायला हवे. तरी सुद्धा फॉर एक्झाम्पल आपल्या गव्हर्नमेंटने फॉर एक्झाम्पल मध्य प्रदेशतून इकडे येऊन म्हणजे लग्न केले असेल तरी सुद्धा तुम्हाला भेटणार आहे, गिवन तुमच्या पती महाराष्ट्राच्या रहिवासी असेल. म्हणजे नवऱ्याचं आपलं आधार कार्ड असलं पाहिजे आणि तेही महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. राईट. सर, एक प्रश्न आता असा ओघाने येतो, ज्यांच्याकडे आता पूर्वी जसे पिवळे आणि ते केसरी रेशन कार्ड होते, परंतु आता ऑनलाईन रेशन कार्ड आहे, त्यांच्यासाठी नेमकं काय? आता सर्वांकडे एक A4 शीट निघतात, प्रिंटआउट काढून येतात, हे माझ्या रेशन कार्ड आहेत म्हणून. ते रेशन कार्डमध्ये एक तक्ता असतो, एक टेबल. ते टेबलच्या 2nd कॉलममध्ये योजनाचं नाव, स्कीमचं नाव लिहिलेले आहे, ते अंग्रेजीमध्ये लिहिलेले आहेत. ते PHH प्रायोरिटी हाऊसहोल्ड असेल आणि AAY अंत्योदय योजनाचा लाभ मिळणारे व्यक्ती असेल, कुटुंब असेल, ते दोघांना हे लागू होणार आहेत. म्हणजे PHH आणि AAY म्हणजे पिवळा आणि केसरी कार्ड आहेत, त्याच्यामुळे त्यांना लाभ भेटणार आहेत. अगर नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड असं मेन्शन केले असेल, त्याच्या मिनिंग आहे की तुम्हाला ते भेटणार नाही, क्योंकि तुमच्या इन्कम 2.5 लाखाच्या वरती. सो ते पण सर्वांनी बघून घ्या. आणि स्वतः भरताना याच्या शंका होईल, क्योंकि आता बऱ्यापैकी रेशन कार्ड वगैरे ऑनलाईन निघतात, आता सर्व निघतात, लेकिन नवीन जो ॲड करताना तुम्हाला जो नवीन कार्ड मिळतात ते ऑनलाईनच मिळतं. एक्झॅक्टली. ते एकदम एक प्लेन A4 साईज पेपर सारखे असतो. तेव्हा तुम्हाला डाऊट असेल ते तक्तामध्ये 2nd रो तुम्ही पाहावं लागेल, योजनाचं नाव दिलेलं आहे. सर, लोकांमध्ये काय होतं की हे 31 तारीखच, ऑगस्ट महिन्यातली 31 तारीख ही लास्ट डेट आहे. लोक पॅनिक होऊन राहिले आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये गर्दी करतात आहे. नेमकं ही 31 तारीखच याला एक शेवटची तारीख आहे का? ही पुढे योजना पुढे पण तुम्हाला नोंदणी करता येईल? ही योजना कंटिन्युअस योजना आहेत, म्हणजे 31 ऑगस्ट नंतर सुद्धा तुम्हाला याच्या नोंदणी करू शकतात. शासनाकडून आपल्याला त्याचे क्लॅरिफिकेशन मिळालेलं आहेत. लेकिन 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही ही अर्ज टाकून तुमच्या अप्रुव्हल झाले असेल, तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचा जो लाभ आहे म्हणजे 1500 मिळून 3000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली भेटणार आहेत. अगर तुम्ही 31 ऑगस्ट नंतर तुम्ही नोंदणी करणार असेल, तुम्हाला जुलै ऑगस्टच्या भेटणार नाही, सप्टेंबरपासून तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहेत. लेकिन हे मुद्दा तुम्ही लक्ष द्या, तुम्हाला 31 ऑगस्ट नंतर तरीसुद्धा करू शकतात, नोंदणी करू शकतात. लेकिन सर्वांना विनंती करतो, अशी एक लाभ आपल्याला शासनाच्या वतीने तुम्हाला मिळणार आहे, ते कशासाठी आपण सोडायचे? बरोबर. सो जुलै आणि ऑगस्टचा लाभ पण घ्या, लेकिन पॅनिक होऊ नये.
हे एकदम स्मूथ जाणार आहेत आणि आपल्या जो प्रशासन आहे ते एकदम सक्षम आहेत आणि मान्य जिल्हाधिकारी, मान्य पालकमंत्री साहेब आणि आपल्या जिल्हा परिषदच्या सर्व यंत्रणा तुमच्या मागे आहोत आणि तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि याच्या जो भरताना कोणीतरी एक्स्ट्रा फी तुमच्याकडून मागितले असेल ते तुम्हाला कंप्लेंट करू शकता, त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई होईल असं जिल्हाधिकारी महोदयांच्या जनरल आव्हान आहेत. तुमच्या जो ॲप्लिकेशन फीसुद्धा आपल्या प्रशासनाच्या वतीनं भरणार येस. मी महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या महिला भगिनींना एक सांगू इच्छितो, सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी IAS जतीनजी रहमान यांनी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे या संदर्भात व्यवस्थित माहिती दिली. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की बांधवांनो, हा अर्ज जो आहे 31 ऑगस्टच्या आतमध्ये भरायचा. याच्यापेक्षाही तुम्ही पुढे भरू शकता. 31 ऑगस्ट याच्याकरता आहे की 31 ऑगस्टच्या आत जर तुम्ही फॉर्म भरला हा आणि त्याचं अप्रुव्हल मिळालं, तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 1500 3,000 रुपये मिळतील. दुसरा मुद्दा लक्षात घ्या की तुम्ही जो काही फॉर्म भरणार आहे त्या फॉर्मवर तुम्ही तुमच्या आधारवर जे नाव आहे तसंच्या तसंच भरायचं आहे. त्याच्यामध्ये चुकूनही करायचं नाही आहे. जर तुमच्या आधारवर मीनाक्षी असेल तर मीनाक्षी लिहा, ज्योती असेल तर ज्योती लिहा. तुम्ही ज्योतिताई म्हणत म्हणून ज्योतिताई लिहू नका. दुसरं, तुमच्या वयासाठी, तुमच्या रहिवासीसाठी एक सुंदर ते त्यांनी या सांगितलं की इथे तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट हे सुद्धा करायचं धरल्या जाईल आहे. कोणालाही 1 रुपया देऊ नका. सरकार हा फॉर्म तुम्हाला भरण्यासाठी 50 रुपये त्या सेतूवाल्यांना मिळणार आहे, जे कोणी तुमचा फॉर्म भरणार आहे त्याला. आणि तुमच्या मोबाईलमधूनही तुमच्या कुठल्या सुशिक्षित एखाद्या आजूबाजूच्या एखाद्या सुशिक्षित व्यक्तीकडून हा फॉर्म भरा. फॉर्म भरताना एकाच वेळेस सगळे फॉर्म भरत असल्यामुळे मोबाईल आता हँग होऊन राहिलेला आहे. त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस जर तुम्ही हा फॉर्म भरला, अत्यंत सोयीने हा फॉर्म भरला जाईल. सर, आपण केवळ वर्धेतल्याच नाही तर तमाम राज्यातल्या देशविदेशामध्ये असणाऱ्या आमच्या लोकांना, त्यांच्याही माया बहिणी खेड्यामध्ये राहतात, जरी उत्पन्न त्यांचं जास्त असेल सगळेच काही पैसे आपल्या घरी पाठवत नाही, तर ते आमच्या माया बहीण माऊलींना याचा लाभ मिळावा. आणि राज्य शासनाची अत्यंत सुंदर योजना, या सुंदर योजनेच्या बाबत आपण न्यूज 81वर जे माहिती दिली त्याबद्दल मी आपलं तमाम आमच्या न्यूज 81 बघणाऱ्या श्रोत्यांच्या वतीनं आपला आभार व्यक्त